करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारणी आता। शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा। प्रस्तुती प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी चिंतनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरू जगतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे असे आमचे देहू निवासी श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि सर्वांच्याच पाठातला अभंग। महाराज जर उशीर आले तर हाच अभंग घेतो। सर्वांच्या परिचयाचा हा अभंग आणि तो या सेवेसाठी या ठिकाणी घेतलेला आहे। महाराज म्हणतात की सदा माझे डोळे जडो तुझ्या मूर्ती। हे देवा माझे डोळे काय कर तुझ्या मूर्तीतच जडू दे, कारण तुझंच चित्त तुझंच चिंतन माझ्यासमोर असू दे, कारण आता दृष्टीपुढे ऐसा चित्र आहे आणि जो मी तुझं पाहे पांडुरंगा तू माझ्या सतत माझ्या दृष्टीपुढे असावस, कारण तुझं हे नाम खूप गोड आहे। गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि देई मज प्रेमाची गरज आज प्रत्येकाला आहे आणि भगवंताकडं तुकाराम महाराज सुद्धा हेच प्रेम मागत आहेत की माझ्याकडं हे प्रेम तू मला सतत दे, कारण विठू माऊली तू असा वर दे मला की संचारून राहे हृदय माझ्या हृदयामध्ये तू संचार कर, माझ्या हृदयामध्ये तुझाच वास असू दे। अशी मागणी सुंदर अशी मागणी तुकाराम महाराज या भगवंताकडे करतात आणि एवढं मागून आणखी शेवटच्या चरणात काय मागतात की तुका म्हणे काही न मागो, आणि एवढं मागितलं ना अजून नाही काहीच नको म्हणतात। बघा हे संतांचं जीवन आहे, संतांचा उदात्त असा विचार। आणि तुकाराम महाराज या ठिकाणी भगवंताच्या तुझ्याच पायी सुख सर्व आहे, कारण सुखाचा जो स्रोत आहे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, असा हा सुखाचा स्रोत आनंद देणारा हा परमात्माच आहे। सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारिका तो, कारण आपले तर सुखासाठीच धडपड आहे ना, मग हे सुख मला काय कर तुझ्याच पायाजवळ आहे, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपल्यासमोर ठेवलेला आहे। या ठिकाणी परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे। या ठिकाणी आव्हाने खूप बऱ्याच पहिल्यांदा येण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे। थोडासा वेळ लागला रस्ता विचारण्यात, तर सुंदर असं पवित्र असं वातावरण मंदिर आहे। म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता, असं रमणीय असं वातावरण या ठिकाणी। आणि वर्ष 41वे वर्ष खरोखर म्हणजेच अमृत महोत्सव आज आपण त्या तिकडे वाटचाल करत आहोत। सुंदर असं सप्ताह बघा, सप्ताह सुरुवात करायला सोपं आहे परंतु टिकवायला अवघड आहे। तुमच्यासारखे महान असे वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज आपल्यासोबत आहेत आणि म्हणून आज हा सप्ताह 41 वर्ष म्हणजे सोपी गोष्ट नाही बघा। तर असा हा सुंदर असं वातावरण आज मंदिरातली ती रम्यता खरोखर आणि आमचे केशव महाराज यांच्या सहकार्याने आणि यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह इथपर्यंत चालू आहे। आणि ह्या ठिकाणी रमेश भुसारी यांचं संतपूजन आहे आणि तुमच्यापर्यंत येण्याचा योग खरोखर तुमचं सर्वांचं दर्शन ह्या निमित्ताने मला मिळत आहे, ही माझं परमभाग्य समजते। संजय महाराज काकडे आणि बंधू यांच्या त्या ठिकाणी त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि खरोखर या ठिकाणी दर्शनाचा योग
हा आलेला आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा पार नाही. अशी ही सेवा आज आपल्यासमोर, आज उपांत्य दिवसाची सेवा मागणी पर हा अभंग आहे. आणि खरोखर पहिल्या दिवशी ज्यावेळेस नामपर अभंग घेतला जातो, त्यानंतर संतपर देवपर भक्तीचं महत्त्व सांगणारे अभंग घेतले जातात. आणि आज खरोखर आज हा आपला 7वा दिवस आणि खरोखर ही मागणी आज ह्या भगवंताकडे आपल्याला मागायची आहे. मागणी म्हटल्यानंतर प्रत्येकाला माहीत आहे की मागणी कधी होते, कारण ज्यावेळेस आपण काहीतरी करतो त्याच वेळेस मागणी आपल्याला मागावं लागतं. आणि त्यावेळेस खरोखर मागणी मागायची ही कोणाकडे मागायची, देणाराही तितकाच समर्थ आणि मागणाराही सुद्धा तितकाच समर्थ असला पाहिजे. तसं हे सुंदर असं आव्हान आहे गाव. आणि सुंदर हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि मागे विठ्ठल रखुमाई पांडुरंगाचं मंदिर. खरोखर किती मोठी भाग्याची गोष्ट. अभंगसुद्धा सुंदराचं निवडलं आहे आपण की सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. तर या ठिकाणी मला हार्मोनियमची साथ करण्यासाठी आमचे बंधू साळुंके महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मृदुंगाची सुंदर अशी थाप आपल्या कानापर्यंत पोहोचती असे आमचे दादा अशोक महाराज बरेच आहेत म्हणायचे. अशोक महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. आमचे टाळकरी दादा सर्वांचे सगळ्यांना या वारकरी संतांचे मस्तकही माझे पायावरील. खरोखर सर्वजण गुणीजन, अत्यंत गुणीजन टाळकरी आज या ठिकाणी या सेवेसाठी लाभलेले आहेत, मला साथ करण्यासाठी. सुंदर असा आवाज आणि खरोखर दादा सांगते तर वारकरी संप्रदायाला मुरलेले अनुभवी व्यक्ती. आणि खरोखर आज मला तुम्हाला तुमचं दर्शन घेऊन अतिशय आनंद झालेला आहे. तर या ठिकाणी आमचे भागवत महाराज 2 वर्षापूर्वी 7 केली होती आणि त्याही वेळेस शेवगावला आणि तोही मागणीपरच अभंग होता. आणि त्याचमुळं थोडीशी हुकाचूक मगाशी झाली कारण म्हणतो ना माझे चित्त तुझ्या पायी. चित्त जर जागेवर नसलं तर काय होतं हे आपल्याला लक्षात येतं की एकाग्रता ज्यावेळेस असते. आणि महाराजांचा माझा परिचय असल्यामुळं ते होऊन गेलं, त्यावेळेस ते राहून गेलं. तर असा हा सुंदर असे 7 आणि खूप छान आवाज आहे. मागच्या आता 31 तारखेला सुद्धा आठवण आली होती आपली तिथं. तर खूप त्यांनाही धन्यवाद देते. महाराज रमेश महाराज काकडे सर्वजणांना धन्यवाद करते. विनेकरी दादा त्यांनाही धन्यवाद देते. सुंदर असं चित्रीकरण या ठिकाणी चालू आहे. महाराजांचं नाव वैष्णव यूट्यूब चॅनल. बाबरे अचानक आज तोही लाभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हे चित्रीकरणसुद्धा चालू आहे आणि माझीसुद्धा बऱ्याच दिवसाची इच्छा होती की आपलं चित्रीकरण व्हावं. खरोखर भाग्याची गोष्ट या ठिकाणी. ते म्हणतात ना की परमार्थ संसारातली इच्छा भगवंत पूर्ण करतो, ही तर परमार्थातली इच्छा आहे. असं त्याचा पांडुरंगदास खरोखर. आणि खरोखर हे दास्यत्व जर स्वीकारलं आणि लहान जर झालं तर खरोखर लेकरू होऊन ज्यावेळेस आईकडे जातो तर आई नक्कीच आपल्याला उचलून घेते त्यावेळेस. तर खरोखर हे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, त्या ठिकाणी ती ही इच्छा आज खऱ्या अर्थानं कुठलीच तयारी नसताना, म्हणजेच आपण बरेच वेळा यूट्यूब चॅनल वगैरे बोलवतो पण इथं अचानक हा लाभ या ठिकाणी मिळाला. माझं परमभाग्य समजते. साऊंड सिस्टीमसुद्धा खूप सुंदर आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत छानपैकी पोहोचवतात. थोडंसं मोकळं करा दादा, थोडंसं रिटर्न द्या थोडं. तर सुंदर असं आमच्यासोबत आलेल्या आमच्या संगीताताई ह्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सतत सोबत असतात कारण त्यांचं प्रेम आहे, त्यामुळं त्या सतत माझ्यासोबत येत असतात. आमचे गुरुबंधू या ठिकाणी बाळासाहेब महाराज डमाळे हे या ठिकाणी माक्याहून आज त्यांच्या परिवारासहित या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुमच्यासोबत आज तुमच्यासमोर उभी आहे. हे आमचे मालक जे शिक्षक आज रिटायर शिक्षक आहेत विश्वनाथ कुसळकर
आणि त्यांची ही साथ असते मला संसारात पण आणि परमार्थात पण. आणि ह्यामुळं तुमच्या सर्वांच्या चरणी आमच्या दोघांनाही आशीर्वाद मागते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल खरोखर संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारखी नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कली. संतांचा आशीर्वाद. आणि खरोखर आज आपण या ठिकाणी भाग्यवान आहोत की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. भरतखंडे नरदेहाची प्राप्ती ही तर परमभाग्याची संपत्ती. परमभाग्याने आपल्याला ही संपत्ती मिळालेली आहे. आणि त्यातले त्यात आज हा नेवासा तालुका आज माऊली म्हणतो आपण. आणि खरोखर त्यांची आठवण जरी काढली तरी आपलं हृदय हे लावतं. असे हे माऊलींचं नेवासा गाव आणि त्यामध्येच आपलं हे जवळच असणारं हे आव्हानं. खरोखर या ठिकाणी भाग्याचीच गोष्ट असते. आणि म्हणून म्हटलेलं आहे की भाग्यवंता घरी भजन पूजन. आणि खरोखर हे भाग्य आपलं आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन तो देश. तेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. आणि जेथे हरीचे दास जन्म येते. खरोखर भाग्यवान आहोत आम्ही की संत जन्माला आले आणि संतांनंतर आमचा जन्म झाला. आणि खरोखर ही भाग्याची गोष्ट आहे. संत नामदेव महाराजांना सुद्धा साधकांनी विचारलं की हे नामदेव महाराज की तुम्हाला
हा तुमचा देव तुमचं सगळं काही ऐकतो, तुमच्या हातानं दूध पितो, तुमच्या हातानं जेवण करतो. त्यावेळेस संत नामदेव महाराज म्हटले की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ही कृपा एका दिवसाची नाही तर जन्मजन्मांतरीची आहे, बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठल आवडी. हा विठ्ठल आम्हाला बहुत सुकृताने मिळाला आणि म्हणून मला त्याची आवड लागली आणि म्हणून हा परमात्मा माझा ऐकतो, माझ्याबरोबर जेवण करतो. खरोखर ही पुण्याई कशी मिळते तर ह्या परमेश्वरावर प्रेम कधी होतं तर ह्या पूर्व पुण्याई ज्यावेळेस लागते त्यावेळेस ह्या परमेश्वरावर प्रेम होतं. दुसरं कारण म्हणजे संतांचा संग ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस ह्या परमेश्वरावर प्रेम तयार होतं, परमेश्वराची आम्हाला महती कळते. तिसरं कारण आहे श्रवण भक्ती. त्या भक्तीचं आम्ही जर ह्या भगवंताचं गुणगान ज्यावेळेस करतो, त्याचं श्रवण करतो त्यावेळेस आम्हाला त्या परमेश्वरावर प्रेम तयार होतं. माझ्या वडिलांची बिरासी ग देवा तुझे चरण सेवा साधावया. ही पूर्व पुण्याईने आणि परंपरेने सुद्धा ह्या भगवंतावर प्रेम होतं आणि तुकाराम महाराजांचं सुद्धा ह्या परंपरेनुसार ह्या भगवंतावर प्रेम आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा ह्या भगवंताकडं एक दिवस ज्यावेळेस पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुकाराम महाराज त्या रावळामध्ये दर्शन लाईनला उभे आहेत आणि गरुड खांबाजवळ उभे असताना पुढे पुढे ज्यावेळेस गर्दी संपते आणि समोर पांडुरंगाच्या समोर उभे राहतात आणि पाहतात तर काय तुकाराम महाराज बघतात आणि त्यावेळेस खरोखर अगदी मन सद्गदित होतं, मन स्थिर होतं आणि त्या रूपाकडं पाहतच राहतात. खरोखर काय हे रूप देवा, काय हे रूप, किती सुंदर रूप. आणि ते रूप पाहून अगदी लोचन सुखावले आहेत, सुख झालेलं आहे मला. आणि खरोखर माझा जन्म तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलचे एक देखील खरंच जन्माला आल्याचं सार्थक झालंय. काय रूप तुझं. आणि खरोखर माझं जे मला हा देवाने हा देह दिला खरोखर तुझं रूप पाहण्यासाठी दिला. कारण दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, हात पाय कान, डोळे मुख बोलायला वचन, डोळे मुख बोलायला वचन, दिले तुझे नारायण, दिले तुझे नारायण, नाशे जीवन भवर दिले इंद्रिय राहो पळतान, दिले इंद्रिय हात पळतान, हात जीवन भवर दिले इंद्रिय हात पळतान, दिले इंद्रिय हात पळतान, हात पळतान. खरोखर हे इंद्रिय दिले मला, देवे दिला देह भजना गोमटा. खरोखर मला हा देह दिला खरोखर तुझं रूप पाहण्यासाठी. हे देवा मी तर किती सुखावलो आहे तुझं हे रूप पाहून. आणि माझं भाग्य आहे, माझं परम भाग्य आहे. कारण नरदेहाची ने ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोके दिधला. एवढा अधिकार मला ह्या सच्चिदानंद स्वरूपाचं दर्शन मला घडतंय. आणि खरोखर त्या ठिकाणी तुकाराम महाराज अगदी त्या देवाला आभार मानतात. आणि खरं सांगायचं तर देवाला सुद्धा तुकाराम महाराजांपेक्षा 10 पटीने आनंद झाला. कारण ह्या संत तुकाराम महाराज झाले, संत ज्ञानेश्वर माऊली यांना पाहूनच यांचं दर्शन सुद्धा झाल्यानंतर देवाला सुद्धा तितकाच आनंद झाला की काय भक्त आहे माझा, काय भक्त आहे. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये भगवंत तुकाराम महाराजांना म्हणतात की मलाही खूप आनंद झालाय. आणि मग ह्या बदल्यामध्ये तुकाराम महाराजांना म्हणतात की तुम्ही काहीतरी मागा, मला आता एवढा आनंद झाला. बघा आनंद जर झाला तर आपण काय करतो, पेढे वाटतो की नाही, पेढे वाटतो. आणि गोकुळात ज्यावेळेस जिंना आनंद झालता त्यावेळेस ते काय केलं, त्यांनी गुढिया तोरण, करती कथा, गाती गाणे असाही त्या भगवंताला सुद्धा
आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये ते काय करतात, तुकाराम महाराजांना म्हणतात तुम्ही काहीतरी मागा. पण तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही काही मागणे हे आम्हा अनुचित, आम्हाला काहीच मागणे, हे वडिलांची रीत जाणत असे की आम्हाला काहीच नको देवा. आम्ही आत्तापर्यंत आमच्या परंपरेत कोणीच काही मागितलं नाही. आमच्या परंपरेत आज विश्वंभर बाबांपासून आमच्या परंपरेत कोणीच काहीच मागितलं नाही आणि आम्ही सुद्धा काहीच मागू शकत नाही. आपल्याला ते उदाहरणसुद्धा माहीत आहे की शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस तुकाराम महाराजांना तो नजराणा पाठवला होता आणि त्यावेळेस तुकाराम महाराजांनी तो स्वीकारला का? स्वीकारला नाही. आणि त्यामुळं आमचा म्हणजे आसक्ती या देहाची काय झालेली आहे, आमची विदेही अवस्था झालेली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हालाच काही मागायचं असलं हे देवा, तुलाच काही पाहिजे असलं तर तुम्हीच मागा. परंतु त्यावेळेस भगवंत म्हणतात का आता मला इतका आनंद झाला आहे, इतका आनंद झाला आहे, तू काहीतरी मागितलंच पाहिजे, तू काहीतरीच मागितलं पाहिजे. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात द्यायचंच ना देवा, द्यायचंच असेल तर हे द्या अभंगाच्या पहिल्या चरणात. जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे, 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 जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळा, जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे, जडो तुझी 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 सदा माझे डोळे, जडो तुझे मूर्ती 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 रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, हे गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, हे सदा माझे डोळे, जडो तुझे मूर्ती, रखुमाईचा पती, रखुमाईचा पती सोयरिया, सदा माझे डोळे, जडो तुझे मूर्ती, रखुमाईचा पती, रखुमाईचा पती सोयरिया, सोयरिया. सदा माझे डोळे जडो तुझ्या मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. महाराज मागणी मागतात की माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे सतत लागावेत. बघा संतांचं मागणं हे उदात्त असतं, उदात्त असं मागणं असतं आणि दुसऱ्याच्याच हिताचा विचार त्या ठिकाणी संत करत असतात. ज्ञानेश्वर माऊलींचं जर उदाहरण घेतलं तर माऊलींना थोडा त्रास झाला का हो? खूप काही त्रास झाला. स्वतः त्या ठिकाणी झोळीमध्ये जे पीठ असायचं ते पीठ खाली सांडून दिलं जायचं. ते खाली सांडलेलं पीठ पुन्हा भरता येऊ नये म्हणून त्या पिठामध्ये रेघोट्या ओढल्या जायच्या आणि इतका असा त्रास सहन केला माऊलींनी. परंतु ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यावेळेस शेवटच्या काही ओळी त्यांनी काय केलं की जगाचं कल्याण त्या ठिकाणी मागितलं, की पसायदान त्या ठिकाणी मागितलं.
जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुसऱ्यांसाठीच मागितलं, किती देखणं मागणं मागितलं बघा. संत हे नवनीता समान असतात. संतांचं हृदय अगदी कोमल असतं आणि त्या ठिकाणी संत फक्त आणि फक्त दुसऱ्याचाच विचार करतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देवा तेथेचे जाणावा. तोची साधू ओळखावा देवा तेथेचे जाणावा. दुसऱ्याचं कल्याण हे संतांना जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टाविते परोपकारे. देह कष्टाविते परोपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टाविते परोपकारे. देह कष्टाविते परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. परोपकार हा संतांकडे असतो आणि म्हणून माऊलीने सुद्धा तेच पसायदान मागितलं. संत नामदेव महाराजांनी सुद्धा ह्या भगवंताकडं तेच पसायदान मागितलं की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासांसाठी ते मागणं त्या ठिकाणी मागितलं. तुकाराम महाराज एके ठिकाणी सांगतात की हेची दान दे ग देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी जडवडी. तुकाराम महाराज म्हणतात की भगवंता तुझं जर दर्शन घडायचं असलं तर मला काय मी गर्भवासाचं सुद्धा दुःख भोगण्यास तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. मग तुकाराम महाराज म्हणतात तुझं जर मला सतत चिंतन तू जर माझ्या डोळ्यासमोर असला तर मला ते दुःखसुद्धा कमी वाटणार आहे. आणि म्हणून मग महाराज एका अभंगात सुद्धा म्हणतात की घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म याज साठी देवा. घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म याज साठी देवा. घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म याज साठी देवा. साठी देवा चरण सेवा साधाव
चरण सेवा साधावया घेईन मी जन्मा हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संताचे पूजन घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन कारण तुझी सेवा करण्यासाठी मला हे सद्भाग्य मला लाभणार आहे. आणि खरोखर देवा तुझं जर सान्निध्य लाभलं तर मी ह्या गर्भवासाचं दुःखसुद्धा सहन करणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर मला समाधान मिळायचं असलं तर काय करायचं आहे की सदा नामघोष करू हरिकथा आणि त्याने सदा चित्ता समाधान. खऱ्या अर्थानं जर मला समाधान लाभायचं असेल तर काय करायचं की सदा नामघोष तुझाच नामाचा मी घोष करेल. बघा या ठिकाणी पहिलाच शब्द आहे की सदा. सदा म्हणजे काय सतत सतत सततम कीर्तयंतो मा ये जना परिपाषते. सतत जर तुम्ही याचं चिंतन करायचं आहे. बघा या ठिकाणी सुद्धा आपण म्हणतो अखंड हरिनाम सप्ताह सदा नामघोष करू हरिकथा. सतत सातत्याला फार महत्त्व आहे. सातत्य जर ठेवलं तर त्या ठिकाणी लक्ष्मी वल्लभ तयाजवळी लक्ष्मीचा वल्लभसुद्धा त्याच्याजवळ येतो कारण त्याच्याजवळ सातत्य आहे. नित्यनेमी नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ नित्य नेमाने जर जो प्राणी सतत जर सातत्य ठेवेल तर तो लक्ष्मी वल्लभ त्याच्याजवळ राहील. आणि सदा म्हटलेलं आहे सातत्य ठेवलेलं आहे. एक उदाहरण की एक महात्मा त्या झाडाखाली बसलेला आहे आणि झाडाखाली बसल्यानंतर नामस्मरण चालू आहे. वय वर्ष 80 आहे. आणि नामस्मरण करत असताना समोरून नारद मुनी आले. नारद मुनी त्यांचा आपलं मस्तपैकी त्या भगवंताचं नामस्मरण चालू होतं. नारायण नारायण नारायण. ह्या महात्म्याने त्यांच्याकडे पाहिलं. नारद मुनींना थांबवलं आणि कुठे चालले म्हटले तर नारद मुनी म्हणे मी चाललो होतो देवाकडे. मग चाललात आहात तर माझा एवढा निरोप सांगा. काय निरोप आहे की देवाला विचारा की तुम्ही मला कधी भेटणार आहात. नारद मुनी म्हटले लक्षात राहिलं तर सांगल. त्यांनी त्या महात्म्याने सुद्धा सांगितलं की तुम्ही लक्ष करून त्या देवाला हा प्रश्न विचारा कारण आता वय वर्ष 80 झालं आहे आणि मी नामस्मरण करत आहे. आता मला हा भगवंत कधी भेट देणार आहे एवढं विचारून जा. नारद मुनींनी सुद्धा सांगितलं की लक्षात राहिलं तर मी विचारतो. आणि नारद मुनी त्या भगवंताकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांचं जे काही बोलणं झालं दर्शन झालं आणि त्यांना लक्षात आलं की आपल्याला हा एक निरोप सांगितलेला आहे. मग नारद मुनी त्यांना विचारतात की खाली जो एक महात्मा एका झाडाखाली तुमचं नामस्मरण घेत आहे आणि त्यांनी हा एक निरोप दिला की देवा तुम्ही त्याला कधी दर्शन देणार आहे. तर भगवंत म्हणतात की त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे पानं त्यांची संख्या जेवढी असेल तेवढे वर्ष संपल्यानंतर मी त्याला दर्शन देणार आहे भेट देणार आहे. तर नारद मुनींना फार मोठा प्रश्न पडला आणि कर्मधर्म संयोगाने ते झाड होतं चिंचेचं. आता चिंचेच्या झाडाला किती पानं असतात मोजता येत नाहीत. आता नारद मुनींना फार मोठा प्रश्न पडला की आता हा निरोप सांगायचा कसा आणि एवढं सांगितल्यावर तो माणूस राहील का असा प्रश्न पडला नारद मुनींना.
नारद मुनी त्यांच्या जवळ आले आणि ते म्हणाले की मुनीवर विचारलं का भगवंताला की कधी भेट देणार आहे? नारद मुनींनी जड अंतकरणाने सांगितलं की हो मी विचारलं. मग काय म्हटले भगवंत? भगवंत म्हणाले की ह्या झाडाला जेवढे काही पानं आहेत ते पानं जे मोजायचे तेवढे वर्ष संपल्यानंतर मी भेट देणार आहे. आणि तो व्यक्ती अगदी आनंदाने नाचू लागला, उड्या मारू लागला. आणि नारद मुनींना प्रश्न पडला की बापरे, आपण असं सांगून पण हा महात्मा नाचतोय, आनंद वाटतोय ते, आणि कसं काय असं शक्य आहे? मग आनंदाचं कारण विचारलं नारद मुनींनी. तर ते महात्मा म्हटले की एवढ्या वर्षांनी का होईना भगवंत म्हटलाय ना भेट देणार आहे, मग त्याचाच आनंद आहे मला. बघा, म्हणजे सातत्य जर ठेवलं तर परमात्मासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भेट देत असतो. आणि म्हणून याचं उदाहरण की सदा, हे भगवंता सदा माझे डोळे जडो तुझ्या मूर्ती, तुझ्या मूर्तीमध्ये माझ्या डोळ्यात सतत तुझी मूर्ती. हे देवा, तुझी मूर्ती जर मी डोळ्याने पाहिलं तर दुसरं काही पाहायला मला मन झालं नाही पाहिजे, की अशी तुझी मूर्ती माझ्या डोळ्यामध्ये सतत राहावी. आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. देई माझं प्रेम सर्व काळ, देई माझं प्रेम सर्व काळ, देई माझं प्रेम सर्व काळ, देई माझं प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, तुझे रूप, गोड तुझे नाम, तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. हे देवा, तुझं नाम कसं आहे? गोड आहे. किती गोड आहे? अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा गोड आहे, कारण आपलं चिंतन पण झालं पाहिजे ना. तर अमृतापेक्षाही गोड असं ह्या भगवंताचं नाम आहे. आणि ते नाम जर घेतलं तर खरोखर माझ्यामध्ये प्रेम वास करणार आहे. आणि देई मज प्रेम सर्व काळ. रखुमाईच्या पती सोयर्या. कारण रखुमाईच्या पती सोयर्या का म्हटलेलं आहे? की कारण आमच्या महिला वर्ग अगदी प्रेमळ असतात, नाही का? जास्त करून महिला आमच्या प्रेमळ असतात. आणि त्यामुळं रखुमाईच्या पती असं त्या भगवंताला तुकाराम महाराजांनी सांगितलं की अगदी हृदय आमचं कसं असतं की अगदी प्रेमळ असतं आणि ते लवकर इच्छा पूर्ण करतं. भगवंताला काय केलं त्यांनी? वशिला लावला. रखुमाईच्या पती सोयर्या. आणि गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, आणि देई मज प्रेम सर्व काळ. सर्व काळामध्ये मला काय कर, तुझं प्रेम मला प्राप्त झालं पाहिजे. किती नाम गोड आहे?
तर इतकं नाम गोड आहे. ह्या भगवंताचं जर नामस्मरण केलं, नामस्मरण जर केलं तर साधनात साधन हे अगदी सोपं साधन आहे. आणि नाम जर घेतलं तर ह्या ठिकाणी आमचा सहजपणे हा भवसागर तरुण जाणार आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की म्हणून शरण यावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. खऱ्या अर्थानं जर संसाररूपी भवसागर जर आम्हाला सहजासहजी पार करायचा असला तर ह्या भगवंताचं नाम घ्यावं लागेल. आमच्या जनाबाईचं जर उदाहरण घेतलं तर ती नामस्मरण करायची. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, झाड लोट करी जनी आणि केर भरी चक्रपाणी. बघा, झाड लोट करण्याचं, केर भरायचं काम ह्या जनाबाईने केलं. हेच नामस्मरण आम्ही जर ह्या भगवंताचं केलं, स्वयंपाक करताना करू द्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आमचा स्वयंपाक काय होतो त्या ठिकाणी रुचकर होतो. आम्ही जर पाणी जर प्राशन करतोय आणि ह्या भगवंताचं नाम घेतलं तर त्या ठिकाणी ते तीर्थ बनतं. स्वयंपाक करताना जर आम्ही ह्या भगवंताचं नाव घेतलं तर त्या ठिकाणी तो प्रसाद बनतो. आणि जर आम्ही तीर्थयात्रा करत आहोत आणि ह्या भगवंताचं नामस्मरण करत तीर्थयात्रा करतोय तर आमचं तो तीर्थयात्रा बनणार आहे. अशा रीतीने ह्या भगवंताचं नाम करायचं. या जनाबाईने ह्या भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्या ठिकाणी त्या झोपडीमध्ये आज मंदिरातला देव जनाबाईने झोपडीमध्ये आणला. आणि हा देव मंदिर म्हणजेच काय तर हृदयामध्ये हृदय मंदिर जर केलं तर ते पवित्र असतं. मग हे मंदिर इतकं पवित्र झालं, तिची झोपडी इतकी पवित्र झाली की मंदिर झाले तिच्या घराचे, जिथे तिथे हरी नाम जनीचे. मंदिर झाले तिच्या घराचे, जिथे तिथे हरी नाम जनीचे. त्या नामाचे अमृत पिओनी जनी झाली पावन. जनाई करीते हरी भजन, जनाई करीते हरी भजन. जनाई करीते हरी भजन, जनाई करीते हरी भजन. करायची आणि खरोखर ही जनाबाई ह्या भगवंताचं स्मरण करायची आणि जात्यावर दळण दळायची आणि म्हणायची कशी. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. सुंदर माझे जाते फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये बाळ विठ्ठला. आता आमचं महिला मंडळ म्हणणार आहे बरं का. बघा आपल्यापेक्षा आवाज जास्त येतो की नाही आमच्या महिला मंडळाचा. म्हणणार ना, माझ्यासोबत म्हणा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. बोला. आवाज नाही आला म्हणावा असा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. आज प्रसाद होता ना, पंगत होती पंगत होती ना, पंगत. आणि खास आपल्याला पंगत झाल्यावर कीर्तन आहे बघा. सुंदर अशी सोय केलेली आहे. अगदी मन लावून आपलं वजन जास्त झालं पाहिजे बघा. आपण सगळीकडे आहोत की नाही, बसमध्ये आहोत, लाडकी बहीणमध्ये आपणच येत ना.
नामचीच संख्या जास्त आहे बघा. या ठिकाणी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता एकदम आपलं मान ठेवायचं बरं आपलं. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. वा वा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बाळ विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गावो कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. वा वा. आमच्या महिला मंडळासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आवाज खूप सुंदर असतो आमच्या महिलांचा, फक्त निघाला पाहिजे बाहेर, बरोबर आहे. आणि खरोखर फार मोठं समर्पण आमच्या भगिनींचं असतं आणि त्यागाची मूर्ती आहे बरं आमच्या सगळ्या महिला मंडळ खरोखर. आणि या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं आणि खरोखर माझं परमभाग्य आहे. आमच्या महिला मंडळ आहेतच तशा. तर ही जनाबाई काय करायची, आपण म्हणतो ना मला वेळ नाही भगवंताची भक्ती करायला, परंतु ही जनाबाई काय करायची, सतत त्या भगवंताचं आठवण करायची आणि काम करायची. प्रत्येक श्वासामध्ये त्या भगवंताला आठवायची आणि तिचा तो अधिकार होता. तिचा तो अधिकार ह्या भगवंताला काय केलं तिने, हृदयी बंदीखाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. इतका मोठा अधिकार. मग विचारलं की कसं काय तुझं ऐकत होता ग हा परमात्मा. तर जनाबाई काय म्हटली बघू. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचिले दाम. विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम. कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासा इतुके, मोजियले हरिनाम. विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम. जन्मभरीच्या श्वासा इतुके, मोजियले हरिनाम. आणि मी ह्या भगवंताला विकत घेतलं. एकदा संत कबीर महाराज ह्या जनाबाईची ख्याती ऐकून जनाबाईला भेटण्यासाठी आले आणि ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा सोबत होते. नामदेव महाराज आणि त्या नामदेव महाराजांच्या घरी हे दोघं आले आणि जनाबाईला भेटायचं आहे. आणि जनाबाई कुठे आहे तर ती त्या ठिकाणी गोवऱ्यावरून शेजारच्या एका भगिनीबरोबर भांडत होती. कबीर महाराज म्हटले की चला आपण जनाबाईला तिथंच जाऊन भेटूया. आणि जनाबाई बघतो तर काय त्या एका भगिनीबरोबर भांडत आहे. मग कबीर महाराज म्हणतात की मी काशीवरून या ठिकाणी या जनाबाईला भेटायला आलोय आणि ही जनाबाई खरोखर त्या ठिकाणी भांडत आहे. मग ही भांडते जनाबाई, अशी भांडकुदळ जनाबाई, अशी ही जनाबाई नसावी. परंतु जनाबाई म्हणते की महाराज आलाच आहात ना, एवढी भांडणं मिटवा आमची. आणि जनाबाईची भांडणं मिटवायची, ते कशी काय मिटवायचे कबीर महाराज विचारतात. त्यावेळेस जनाबाई म्हणते की ह्या गोवऱ्या आहे ना, तुम्ही सुद्धा ह्याच्यात गोवऱ्या निवडू शकतात. ह्या गोवऱ्यामधून कशा काय ह्या गोवऱ्या निवडायच्या, गोवरी घ्यायची आणि कानाला लावायची, ज्याच्यामधून विठ्ठल 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 असा ध्वनी निघल ती गोवरी माझी.
कबीर महाराजांना आश्चर्य वाटलं आणि कबीर महाराज म्हणू लागले की खरंच असं होईल का जनाबाई? हो हो महाराज, तुम्ही करून तर पहा. आणि खरोखर कबीर महाराजांनी ती गोवरी घेतली आणि कानाला लावली. त्याच्यातून असा सुंदर असा ध्वनी विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायला लागला. आणि खरोखर त्या कबीर महाराजांना ही जनाबाई ही साधीसुधी नाही, तर ही मोठी आज जनाबाईकडं ती नतमस्तक होतात त्या ठिकाणी. आणि खरोखर जनाबाई तुझं हे श्रेष्ठत्व खूप श्रेष्ठ आहेस. त्यावेळेस जनाबाई म्हणते मी कशाची श्रेष्ठ, माझा गुरु नामदेव हा श्रेष्ठ आहे. कारण जनाबाईची त्या गुरुवर श्रद्धा होती आणि म्हणून जनाबाई त्या गुरुला महत्त्व दिलं त्यांनी. कारण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझ्या पाहता नाही त्रैलोक्य. हा सद्गुरू जर जीवनामध्ये आला तर खरोखर जीवनाचं यथार्थ असं कल्याण होतं आणि जनाबाईचं सुद्धा कल्याण झालं. आता जनाबाईच्या जर निर्जीव गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात तर आम्हाला सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला काय हरकत आहे का? नाही. तर एकदा भजन करूया. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हात वर घ्या सगळ्यांनी. माझा माझा छान हातपैकी हात वर घ्या. बोला बोला. कारण तुम्ही त्या चॅनलमध्ये दिसणार आहात सगळ्याजणी. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 तुम्ही विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. सुंदर. आता 5 वाजेपर्यंत पहाटेचे काही भीती नाही. चालेल का? बघा, रंग भरे कीर्तनात आणि प्रेमे हरिदास नाचत. आणि या ठिकाणी सुद्धा हरीचा दास आहे. मुळात नाम घेता मुखी दास रामाचा हनुमंत नाचे. तर ह्या दास हनुमंतरायाचं प्रांगण आहे. आणि त्याही ठिकाणी जनाबाईने जसं हृदयामध्ये बंदीखाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. आणि अगदी आपल्याला हनुमंतरायांचं मंदिर म्हटल्यानंतर त्याही ठिकाणी हनुमंतरायांना जेव्हा बिभीषणजी विचारतात की तुझ्या हृदयामध्ये राम आहे का, आणि त्यावेळेस हनुमंतराय सांगतात की श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम
श्री राम जानकी बैठे मेरे सीने जय श्री राम श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में जो दास होतो आणि जो हृदयामध्ये त्याला साठवितो साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता आणि साठविला दाता त्रैलोक्याचा दाता साठवण्याचं सामर्थ्य आमच्या संतांमध्ये होतं आणि खरोखर हे संत आम्हाला आज सांगतात काय बोलायचं कसं बोलायचं साचा आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे जगण्याचा पाया चालण्याचे बळ आणि चालण्याचे बळ हा तुकाराम महाराज सुद्धा आम्हाला सांगत आहेत संत आम्हाला स्वतः अनुभव घेतात आणि नंतर दुसऱ्याला सांगतात की सेवितो हा रस वाटितो आणि का आणि घ्यारे होऊ नका रानभरी कारण हा रसाचं पान आम्ही सेवन केलं तुम्ही सुद्धा हे रसाचं पान तुम्ही सेवन करा आणि खरोखर असा समचरण दृष्टी विटेवर साजरी असणारा हा परमात्मा सगळ्यांना कसा आहे तो समान पाहतो समदृष्टी त्याची आहे आणि म्हणून म्हटलं आहे की विटेवरी त्याची पाऊले समान आणि तोची एक दान शूरदाता असा हा दान देणारा हा दानशूर आहे हा परमात्मा देणारा आहे मुळात देव ह्या धातूपासून देव हा शब्द झालेला आहे देव ह्या धातूपासून देव म्हणजेच देणारा देव म्हणजेच प्रकाश देणारा मग ह्या भगवंताकडं असं काही सामर्थ्य आहे की तुझ्या सत्तेशी वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि तयाचे भजन चुकू नये असा हा परमात्मा सर्व गुणसंपन्न आहे ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुण ह्या भगवंताकडे आहेत श्री आहे यश आहे आणि औदार्य आहे सर्व काही गुण ह्या भगवंताकडे आहेत आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा ही मागणी त्या भगवंताकडे करतात कारण तो दाता आहे तो देणारा आहे देणारा तितकाच ताकदीचा आहे तो समर्थ आहे आणि म्हणून मागणारा सुद्धा त्या ठिकाणी याचक म्हणून हा मागत असतो हा मागणीपर अभंग आज आपण पाहिला की मागायचं कुणाला एक उदाहरण आठवलं की एक शेतकरी आहे सकाळची वेळ आहे आणि हातामध्ये तंबाखू घेऊन उभा आहे बराच वेळचा हा तंबाखू घेऊन उभा आहे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत आणि त्या गाड्यांना हात करतो विचारतोय काहीतरी आणि हे सगळं दृश्य त्या ठिकाणी राजाच्या महालामध्ये राजगादीवर राजा बसलेला आहे आणि तो ते दृश्य बऱ्याच वेळचं पाहतोय की हा व्यक्ती इतका वेळचा का बरं अर्धा तास झालं उभा आहे रस्त्यावर आणि प्रधानाजवळ सांगितलं जातं आणि प्रधानाकर्वे त्या व्यक्तीला त्या राजमहालात बोलवलं गेलं आणि राजाने विचारलं की तुला काय हवं आहे काय मागायचं आहे तुला की माग तू त्यावेळेस त्यांनी काय उत्तर द्यावं ते म्हणे काही नाही राजेसाहेब माझ्या हातावर तंबाखू आहे आणि मी चुना मला पाहिजे मी चुना जो आहे देणारा असेल त्याची मी वाट पाहत होतो रस्त्यावर म्हणजेच राजाच्या त्या राजमहलामध्ये जर ह्याने आणखी काही मागितलं असतं तरी मिळालं असतं की नाही मिळालं असतं परंतु आम्हाला मात्र माहीत नाही की काय मागायचं कसं मागायचं एक जणाने काय केलं की म्हणे आपल्या बायकोचं नाक थोडंसं मध्यम आहे थोडंसं मोठं करा हे भगवंताला विचारलं भगवंत प्रसन्न झाले आणि ते म्हणले की काय मागायचं मागा म्हणे थोडंसं जरा चार चौघात एवढं काय नाक उठून दिसत नाही हे देवा काय करा तुम्ही आमच्या बायकोचं नाक आहे ना जरा मोठं करा ते भगवंत म्हणे तथास्तु नाक इतकं मोठं झालं की ते गावाच्या येशीजवळ आलं
आता हे नाक काम नाही, काहीच काम करता येईना. हे लयच अवघड झालं, कारण मागणं चुकीचं झालं, मागता आलं नाही. आता दुसरा वर 3 वर मागितले होते की 3दा मागायचे. आता भगवंताला म्हणले हे काही सुचत नाही, काहीच सुचना म्हणे, इतकं नाक मोठं झालं. भगवंत काय करा, तुम्ही काय करा, हे नाक आहे ना लहान करा. त्या भगवंताने इतकं नाक लहान केलं की तिथं लेबल लावावं लागलं, इथं नाक आहे. म्हणजे हे सुद्धा प्रयत्न चुकला. आता 3रा वर, 2 वर संपले, 3रा वर मागायचा होता. तर 3ऱ्या वरमध्ये त्यांनी काय केलं, हे भगवंता आहे असं नाक द्या. म्हणजे 3ही वर आपल्याला काय मागायचं हे माहीत नसतं. एक सुंदर असं एक धूर्त व्यक्ती होता बघा, आमच्या बाळासाहेब महाराज गुरुबंधू आलेत, त्यांच्यासारखा एक धूर्त व्यक्ती होता. ते म्हणे की आता भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंताने काय केलं, त्यांना म्हटलं की काय मागायचं मागा. आता ते होते अंध. आता त्यांनी काय केलं, एकच वाक्यात मागायचं होतं ते सगळं काही, एका वाक्यात, एकच ओळीमध्ये ते वाक्य पूर्ण झालं पाहिजे. मग ते म्हटलं की काय मागायचं, आता सगळं तर मिळालं पाहिजे, मग काय केलं पाहिजे. तर त्यांनी मागितलं की हे देवा, माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र येणार असं मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं. आता भगवंताला मोठा प्रश्न पडला की आता तो मुळात अंध होता. त्याने काय केलं, मग माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र माझ्या डोळ्यांनी मला पाहायचं. म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागलं, त्याला डोळे द्यावं लागलं. ते 70 वर्षाचे होते, त्यांना तरुण करावं लागलं, त्यांना बायको द्यावं लागली, मग नंतर मुलगा, मग मुलाला मुलगा आणि मग राजछत्र. अशा रीतीने ही मागणी त्या ठिकाणी धूर्त माणसं, कारण मागायचं काय हे आम्हाला माहीत नसतं. आणि म्हणून संत काय करतात, दुसऱ्याच्या हिताचं मागत असतात, दुसऱ्याचं हित कसं होईल हे मागत असतात. आणि मग भगवंताला तुकाराम महाराज म्हणतात की अजून काय मागितलं पाहिजे, तर तुझाचं विसर झाला नाही पाहिजे, नाही का, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर मला कधीच झाला नाही पाहिजे. मग तुझा विसर न होण्यासाठी काय करावं लागेल, तर भगवंत 3ऱ्या चरणामध्ये मागतात. हाची वरदे आणि संचारोनी राहे हृदयी माझ्या. संचार म्हणल्यावर दुसरं नाही बरं का संचार. इथं 1 किलोचे टाळ अर्धा किलोवर आले, परंतु स्वप्नात हे देव येईन आणि इथं अंगात संचार जर झाला तर काय होईल हो, तर असा संचार नाही. तर सतत माझ्या हृदयामध्ये तुझी आठवण मला सतत दे, सदोदित दे. आणि म्हणून मग माझ्या हृदयात तुझा वास होईल आणि संचारून राहे हृदय, माझ्या हृदयामध्ये तुझं वास्तव्य होईल. जसं जनाबाईंनी म्हटले ना मग अशीच आपण
की हृदयबंदी खाना केला आणि आता विठ्ठल कोंडीला. असा हा विठ्ठल हृदयामध्ये जर असला तर आपण गवळणीचं जर उदाहरण घेतलं तर गवळणी सुद्धा काय करायचं, त्या हृदयामध्ये त्या भगवंताला त्यांनी साठवलं. या हृदयामध्ये त्यांनी इतकं प्रेम केलं. तर एक गवळण म्हणते की मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जगा दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले हो, मुरली वाले, मुरली वाले हो, मुरली वाले. तुझ्या प्रेमामध्ये किती वेळ झाले हो गवळणी. पाणी असता ते काय करायचं, तो रिकामा डेरा त्या करीला नंदनी रीता करी घाट, निश पाणीयाचे गोविंदाची घाट, गोविंदाचे घाट, काले धड धडाय संत वाटे, संत वाटे, आहे परते मी उभात चिंतवे, चाळाला विला गोटे गोपीनाथे, चाळाला विला गोटे गोपीनाथे, इतका छंद ह्या भगवंताच्या नामस्मरणे. हरीने माझे हरिले चित्त आणि भान वित्त विसरून गेल्या. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडतं कानी, विवळ झाले अंतकरणी आणि मी घरधंदा विसरले. इतका विसर पडला देहाचा सुद्धा त्या ठिकाणी विसर पडला. जीवीची जीवी प्रेम भावाची भावा तुझं वाचू ना केशवा, आणू नावडे काहीच आवडत नाही हे केशवा, तुझ्याशिवाय मला काहीच आवडत नाही. खरोखर ह्या भगवंताचं रूपच इतकं गोड आहे. गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम, इतकं रूप रूपी जडले लोचन आणि पायी स्थिरावले मन. मन सुद्धा बघा किती चंचल असतं. हे चंचल मन जर स्थिर करायचं असलं तर काय करावं लागेल, भगवंताच्या चरणावर स्थिर होईल. आता कोठे धावे मन आणि तुझे चरण देखील या. तुझ्या चरणाजवळच इतकं चरणाला महत्त्व आहे की तुझ्या चरणाजवळच माझं मन स्थिर होतं आणि ह्या मनाची जी अवस्था आहे ती त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर होते. म्हणून म्हटलं आहे की रूपी जडले लोचन आणि पायी स्थिरावले मन. असा हा परमात्मा सगळ्यांचं मन वेधून घेणारा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज काय करतात की तूच पाहिजे मला. काय करायचं की तूच. मी गातो नाचतो आनंदे, माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा लागलासे. याचा छंद इतका लागला की तहान भूक विसरून गेला. तुकाराम महाराज ज्यावेळेस भंडारा डोंगर, बोरळ डोंगर आणि भामचंद्र डोंगर या तीनही डोंगरावर भजन करायला जायचे आहे, परंतु मागून आमची जिजाऊ त्या ठिकाणी भगवंता त्या तुकाराम महाराजांना भाकरी घेऊन जायच्या. आणि सगळेच डोंगर त्यावेळेस काय मोबाईल होते का, कुठं आहात, मोबाईल नव्हते त्यावेळेस, संपर्क नाही. मग त्या स्वतः प्रत्येक डोंगर चढायच्या, खाली उतरायच्या. तिथं तुकाराम महाराज नसले का पुन्हा दुसरा डोंगर आणि अगदी क्षीणायच्या. खूप वैताग वाटायचा त्यांना, खूप राग यायचा, पण प्रेम पण असायचं तितकंच. आणि जिजाऊ विचारतात की खरोखर तुकाराम महाराजांना अहो सांगून तर जात जा, सांगून जात जा ना, मला किती त्रास होतो. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात की मलाही हे कळत नाही की मी कुठं जातो. तो असं कर की मी ज्या दिशेने जातोय, ज्या दिशेने तो रस्ता फुटतो त्या रस्त्याला काम देऊन
त्या मातीला कान देऊन ऐकायचं. ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण येईल त्या दिशेने तू निघायचं. म्हणजेच किती छंद, किती त्या एकरूप झालेले होते तुकाराम महाराज. नाशे हे एकरूप असलेली अवस्था, विदेही अवस्था, आज देही असून विदेही. कारण संसाराचे नावे घालवणिया शून्य आणि वाढता हा धर्म पुण्य केला. हा हरिभजनी धवळलेले जग चुकवीला लाग कडी काळाचा. हरिभजनामध्ये तल्लीन झाले आणि खरोखर तुझ्याशिवाय आता मला काहीच नाही. आणि मग महाराज म्हणतात की मग आणखी तरी काय मागायचं. तर अभंगाचे शेवटचे अक्षर. तुका म्हणे काही, तुका म्हणे काही, न मागो आणि तुका म्हणे काही, न मागो आणि तुका म्हणे काही, तुका म्हणे काही, न मागे आणि तुका म्हणे काही, न मागे आणि तुका म्हणे काही, तुका म्हणे काही, न मागो आणि तुका म्हणे काही, तुका म्हणे काही, न मागो आणि तुका म्हणे काही, तुका म्हणे काही, न मगो आणि तुका म्हणे काही, तुका म्हणे काही, न मगो आणि तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे हो. गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम हो. गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. प्रेमाचा प्रेम सर्व काळ निध निध मध मग मग सा ग मध गम धनी धनी सा धनी मध ग समग याला बोलत समग गधम मनी दत्ता निदा धनी मदद गम सग ग मदद सग मदनी समग धनी मणी धम गम समग धनी धनी
ग मम 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 गम ग सा गम ग नी तानी तानी ता गम ग नी तानी तानी ता तानी 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 ता ता देही माझ प्रेम सर्व काळ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम सर्व काळ गोड तुझे रूपा गोड तुझे लागा गोड तुझे रूपा गोड तुझे लाल गोड तुझे लाल गोड तुझे लाल सदा माझे डोळे चढो तुझ्या मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम ते मज प्रेम सर्व काळ विठो माऊली हाची वरदे संचारुनी राहे हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो अनिक आणि तुझ्या पायी सुख सर्व आहे कारण सुखरूप असा हा परमात्मा आहे सुखासाठी करीशी तळमळ आणि परितू पंढरीशी जाय एक वेळ अवघा मग तू अवघाचे सुखरूप होशी आणि जन्मजन्माचे दुःख विसरशी खऱ्या अर्थानं दुःखाचं निवारण जर करायचं असलं तर आम्हाला काय करावं लागेल ह्या भगवंताची आस या ठिकाणी त्याची आवड निर्माण करावं लागेल त्याचं नामस्मरण करावं लागेल जिंदगी जब तक रहेगी कुछ फुर्सत निकालो काम से जिंदगी जब तक रहेगी कुछ फुर्सत निकालो काम से कुछ ऐसा वक्त दिया करो प्यार करो भगवान से प्यार करो भगवान से तर भगीरथासाठी स्वर्गाहून गंगा आली आणि गंगेचं पाणी आम्ही सर्व त्याचं उपयोग करू लागलो उपभोग घेऊ लागलो चातक पक्षासाठी पाऊस पडतो परंतु सर्वांचं त्या ठिकाणी कल्याण होतं वासरासाठी गाई दूध देते परंतु त्या ठिकाणी सर्व कुटुंबाचं त्या ठिकाणी ते दूध आपल्याला सगळ्यांना मिळतं अगदी त्याचप्रमाणे अर्जुनाला भगवंताने त्या ठिकाणी सुंदर असं उपदेश केला परंतु आम्हाला सर्वांना त्याचा फायदा झाला असंच हे संतांचं जीवन आहे या ठिकाणी कल्याणकारी जीवन संत जगत असतात आणि आम्ही घडलो आणि तुम्ही पण घडा ना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना तर असं हे घडवण्याचं कार्य संत करत असतात तर या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय